सामना सुरू होतोय. सचिन निलेश 11 विरुद्ध फायटर 11. योगेश वाईम कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पंचांची भूमिका आपण या ठिकाणी पार पाडायची. योगेश वाईम. तर यानंतर आपल्या संपूर्ण सामन्याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे सन्माननीय सिद्धेश सर. हॅलो. 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 सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज जर पाहायला गेलं तर राजापूर युवा प्रतिष्ठान आयोजित राजापूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं. या पहिल्या पर्वामध्ये जोडला जाणाऱ्या सर्वांचे आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. सर्वप्रथम मी धन्यवाद आपले व्यक्त करेन की आमचे मित्र सन्माननीय संदीपदादा महादे आणि शिवराजदादा महादे यांच्या विद्यमानातून मला आज या स्पर्धेसाठी समालोचन करण्याचं आमंत्रित केलं गेलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. माझा मित्र मनोजदादा गुंडाळ आणि तसेच या स्पर्धेचे ज्यांनी आयोजन केलं त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. मित्रांनो, ज्यावेळी आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असतो त्यावेळी आपण गणरायाच्या नामस्मरणानं करत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देवं सर्व कार्यसु सर्वदा. निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. ज्या मातेनं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 छत्रपती घडवले त्या राजमाता मायसाहेब जिजाऊ आणि ज्यानं आपल्या स्वराज्याचं देखणं स्वप्न जे सत्यामध्ये उतरल्यानंतर ते स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेललं आपलं, ज्यानं स्वराज्याचा वारसा पुढेही चालू ठेवला ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी आपण विनम्र आवेदन करूया. सर्व आयोजकांच्या चरणी, देवदेवतांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि या स्पर्धेतील समालोचनाला मी सिद्धेश उतकर सुरुवात करतो. खऱ्या अर्थानं असं म्हणायला काही हरकत नाही. बोटांवरचं बोलणं बोटांवरती आलं आणि बोटांवरचं बोलणं सत्यामध्ये उतरलं. स्पर्धेची निश्चित असणारी तारीख आज 21 डिसेंबर आज सत्यामध्ये उतरली. सूर्याची ओजस्वी आणि तेजस्वी किरण या पनवेल नगरीतील खांडेश्वर या मैदानावरती पडली आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिला चेंडू फेकला गेला, स्पर्धेचा दुसरा चेंडू फेकला गेला, स्पर्धेचा पहिला सामना संपला. अखेरचा दिवस देखील आज आपण दिवसाच्या शेवटाच्या दिशेने तिकडे वळताना आपण पाहिलो. या प्रथम फेरीतील आपण सामना पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं सचिन निलेश 11 राजापूर विरुद्ध फायटर्स 11 राजापूर. हा सामना आपल्या मैदानामध्ये पाहताना मिळतोय. नाणेफेक जिंकलाय सचिन निलेश म्हणजे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी प्राचारण केले. अर्थात फायटर 11 संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सलामीला असलेला सलामीची जोडी आपण समीकरण पाहणार आहोत. एका बाजूला जर आपण पाहिलं रोहित कोकरे तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं देवा कदम अशी जोडी, सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच रोहित कोकरे एक मोठा फलंदाज आहे. मागच्या वेळी जर मी पाहिलं तर मी चंद्रकांत दादा चषक या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना ज्यांना मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा रोहित कोकरे आज मुंबई पट्ट्यामध्ये गुलाबासारख्या पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. हा फलंदाज बघा समीकरण काय असतं जेव्हा आपलाच एक आवडता खेळाडू मैदानामध्ये येतो आणि आपण समालोचन कक्षामध्ये समालोचनाची धुरा सांभाळत असतो असं समीकरण येताना आपण पाहिलं. दरम्यान दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. स्पर्धेला सुरुवात होते, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आशिष. पंचावन्न सामन्याला ग्रीन सिग्नल दिले जात आहे. सामन्याला सुरुवात होते. जगा मैदानाच्या दिशेनं पहिला चेंडू रोहित बघायचा कशा प्रकारे समाचार घेत. रोहित म्हणजे काय करतोय, आपल्या संघाचं हित घेऊन मैदानामध्ये सलामीसाठी आलाय. गोलंदाज आशिष बघायचा काय करतोय. पहिला चेंडू दाबारा पलन सरणबाई पंचांच्या उजव्या साईडनी मारा करतोय.
पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला, पंचांकडे अपील केली जाते, एलबीची अपील केली जाते. पहिल्या चेंडूवरती वा काय गोलंदाजी आहे, अफलातून गोलंदाजी आहे, परंतु फलंदाजी तुझा विश्वास जिंकला जातोय. विश्वास होता रिव्हर्स फटका मारण्याचा, परंतु अयशस्वी ठरतोय. बघूया साहेब पुन्हा एकदा प्रयत्न होईल का बघूया, कारण प्रयत्नवासी परमेश्वर जो प्रयत्न करतो त्याच्या बाजूने परमेश्वर नक्की कौल देतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे आशिषाचा पहिला चेंडू, पुढचा चेंडू समाचार घेतोय फलंदाजी मार्कवरती असेल तो अर्थात रोहित. हिट बघायचं आहे करतोय का येणाऱ्या चेंडूवरती. पॉवर प्लेचं शतक असेल, पॉवर हिटिंग फलंदाजी करावी लागेल. बघूया करतोय का रोहित. सुट्टा टाकलाय चेंडू आहे, सन्मानदायक चेंडूचं सन्मानदायक फटक्यानं स्वागत केलं गेलं. एक धाव आली, संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश आला, धावफलक धावता आला. एक धाव धावफलकावरती येताना आपण पाहिली, बिनखेड्याच्या मोहबदल्यात एक धाव धावफलकावरती येताना आपण पाहतोय. आता मात्र थोडं समीकरण चेंज होईल, स्ट्राईकला येईल तो देवा. यानंतर होणारा सामना आहे श्री अंबा भगवान वर्सेस आयुष 11. दोन्ही संघाच्या कर्णधारी नाणेफेकीसाठी यायचं. यस आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. थोडं समीकरण चेंज होताना आपण पाहणार आहोत. आता मात्र आशिष टू देवा याचं समीकरण. यस आपण मैदानाच्या दिशेने जातो. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन थोडं क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी गडबड निर्माण होणार, त्यात काही मात्र शंका नाही. परंतु पॉवर प्लेचं शतक असेल, पण पॉवर प्लेच्या शतकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी पहिलं शतक पॉवर प्लेचं घेऊन आलाय तो आशिष. बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एक धाव आतापर्यंत आपल्या संघासाठी खर्च केली आहे. पुढचा चेंडू आशिष टू देवाचा मारा, स्टेप करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या पाट्यामध्ये पुरेपूर चेंडू काही आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, धावसंख्या स्थिरवली गेली आहे. धावपटकावर धावा जर पाहिल्या तर एकच धाव धावपटकावरती येताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज संयमी फलंदाज आहेत, संयमी फटकेबाजी करण्याचा जरूर प्रयत्न करणार, कारण थेंबे थेंबे तळे साचे त्यात काडी मात्र शंका नाहीये. कारण मित्रांनो संयमाच्या झाडाची फळं नेहमी गोडच असतात आणि संयमानंतर येणारे यश हे देखील आपल्याला आनंद देणार असतं. बघूया काय घडते काय बिघडते. चालू असलेला सामना जर आपण पाहिलं तर सचिन निलेश 11 विरुद्ध फायटर्स 11. चेंडूला फक्त दिशा दिली आहे, एक धाव आली आहे. एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये प्रयत्न आहे. नको नको नाही म्हणता म्हणता एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 धावा येत आहेत. आता मात्र रोहित मैदानामध्ये येतोय. स्ट्राईक इन फलंदाज. रोहितची फलंदाजी चमकेल का, रोहित आपली कामगिरी पुरेपूर करेल का बघूया. सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे. घुटना टेकावर तमाशा देख असा फटका होता, परंतु या ठिकाणी झेल सुटला गेलाय. मित्रांनो शिवदान कुणाला भेटलंय तर जीवदान मिळालंय रोहित कुकरे सारख्या मोठ्या फलंदाजाला. मित्रांनो संधी मिळाली आहे, रोहित याला झेल सुटलाय रोहित याचा. परंतु आयुष्यामध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करतो, तोच यशाचा शेखर सहजपणे त्याने गाडतो, त्यात काडी मात्र शंका नाहीये. कारण मित्रांनो जर आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये 2014चा क्रिकेटचा एक सामना पाहिला असेल, भारत वर्सेस श्रीलंका, आणि रोहित शर्माचा झेल सुटला होता, तिसारा परेराने झेल सोडला होता. त्यानंतर रोहित शर्माने जर खेळी पाहिली तर 264 धावांची खेळी पाहिली होती. म्हणजे कॅच सुटी तर मॅच सुटी. श्रीलंकेला ती कॅच किती महागात पडली होती आणि त्याने एक विक्रम देखील रोहित शर्माच्या नावावरती रचला होता. बघा कॅच सुटल्यानंतर काय परिणाम होतात, काय इतिहास घडत असतो तो आपण पाहण्यात बघूया. आशिष टू देवा, फुलटॉप लाईनचा चेंडू या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय या ठिकाणी ब्राइंडर षटकार. देवा याच्या बॅट मधून येतोय बिग असा षटकार आणि षटकारानं या ठिकाणी 6 धावांमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या धावपटकावरती येते, अर्थात 9 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख फलंदाजी. आता मात्र पॉवर हिटिंग फलंदाजी आपण पाहिली, ती म्हणजे देवा याची शेवटच्या चेंडूवरती आक्रमक झाला. बघूया आता नंतर गोलंदाजीवरती कोण येणार. दुसरं शतक कोणाच्या खांद्यावरती कर्णधार सोपवत आहे, कारण हे देखील फिल्डिंग लावून घ्यायचं. प्लीज विनंती असेल मित्रांनो, टीम मीटिंग थोडी आपण कमी करायची आहे, कारण जर आपण पाहिलं ना तर आपण जे
5 षटकांचे सामने खेळवतोय ते आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये कमी षटकांचे सामने खेळवता होतील. प्लीज आपल्याला विनंती असेल मित्रांनो, थोडं सहकार्य करायचं आहे. प्लीज सचिन निलेश 11 संघाला विनंती असेल, आपण थोडी टीम मीटिंग कमी करा, थोडं स्पीडअप करा. सव्या मैदानाच्या दिशेनं बैठलं पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय तो म्हणजे किरण याचा पहिला चेंडू. समाचार घेणार आहे तो रोहित, ज्याला मागच्या चेंडूवरती जीवदान मिळालं. जीवदानाचा फायदा उचलतो का बघूया, कारण मित्रांनो मिळालेली संधी ही चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते. बघायचं आहे संधीचं सोनं करेल का, कारण सामोरे फलंदाज आहे रोहित कुकरे. कारण मित्रांनो हा रोहित चांगला प्रकारे मोठ्या बलाढ्य खेळाडू आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं शतक असेल, स्पीडअप करा मित्रांनो, थोडं सहकार्य करा, कारण मग अन्यथा आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये जे आपण सनलाईटच्या जोरावरती सामने खेळतोय ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मून लाईट वरती खेळावे लागतील. याचा फटका आयोजकांना नसेल मित्रांनो, तुम्हाला खेळणाऱ्या टीमला खेळणाऱ्या खेळाडूंना असेल मित्रांनो. कारण एक धाव, एक शतक, एक चेंडू आणि 1 मिनिट वेळ किती आपल्याला फायद्याचा असतो तो येणारा संध्याकाळचा काळ नक्की सांगू शकतो. ते जर आपल्याला पाहायचं नसेल तर मित्रांनो थोडं स्पीडअप करा, थोडं सहकार्य करा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसरा शतक घेऊन आलाय किरण बघायचा आपल्या संघाला कशा पद्धतीचे किरण मैदानामध्ये पाडतोय बघूया. परंतु गोलंदाजीवरती किरण, फलंदाजीवरती रोहित आणि देवा. किरण टू रोहित याचा मारा. पहिला चेंडू स्वीटात फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग पट्ट्यामध्ये चेंडू जातोय का, चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय चौकार. 4 धावेनं गोलंदाज स्वागत केलंय. 4 धावेनं संघात धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघाच्या संख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. रोहित यानं मागच्या चेंडूवरती ज्याला जीवदान मिळालं त्यानं आता चौकार भरून त्याची चूक क्षेत्ररक्षकाला दाखवून दिली. पुन्हा एकदा जाऊया किरण टू रोहित याचा मारा. सुरेख दुबा बरसायला सुरुवात केली आहे, हेलिकॉप्टर उडवायला सुरुवात केली आहे. 1 धाव आली आहे. क्षेत्ररक्षण थोडं मिसफील्ड झाली, फायदा झाला. दुसरा चेंडूवरती दुसरा चौकार आला. या ठिकाणी चौकारांची आतषबाजी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. संघाच्या संख्या धावफलकावरती येते 17 धावा. मित्रांनो 17 म्हणजे खतरा. आता कोणासाठी असणार खतरा, गोलंदाज, फलंदाज की क्षेत्ररक्षक की आयोजक, पाहूया. येणारा चेंडू खतरा कशा पद्धतीने असेल, कोणासाठी असेल आणि हॅट्रिकचा चौकार असेल. बघूया रोहित याच्या नावावरती चौकाराची हॅट्रिक होईल का. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, अति घाई केली देवाने. देवाची आत्महत्या मानावी लागेल. कोणत्याही प्रकारचा कॉल नव्हता. गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, परंतु अति घाई. आता मात्र पॅव्हिलियनमध्ये नाही आणि पॅव्हिलियनमध्ये परततोय. डगआउट मध्ये निराशदायक कामगिरी पार पाडत एका षटकाराच्या साह्यानं देवा परतलाय. देवाच्या आकारासाठी कोण येतोय तो पाहूया. बघा मित्रांनो या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर राजापूर प्रीमियर लीग 2024 आणि पहिलं पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये काय काय घडतंय मित्रांनो, मी आताच आमचे मित्र त्यांनी सांगितलं की मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूवरती 6 चौकार आले. बघा मित्रांनो हे आपल्या राजापूरचं भवितव्य आहे. हा राजापूरचा खेळाडू आहे आणि हे राजापूर प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. कारण मुंबई सारख्या शहरांमध्ये मुंबईच्या गर्दीत हरवलेला माझा राजापूरचा एक खेळाडू वेचून एक संघ करून त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर त्याचं संधीचं सोनं या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद आपल्या आयोजकांचे मानूया, खेळाडूचे धन्यवाद मानूया. जाऊया मैदानाच्या दिशेनं. किरण टू रोहित याचा मारा. फुलटॉस लाईनचा चेंडू होता
हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु एसट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. नियतीनं आता साथ दिला नाहीये. आता रोहित माघारी परतलाय. निराशराय कामगिरी पार पाडत होती, संधी सुन करायचं होतं परंतु करता आलं नाहीये. माघारी परतलाय, नशिबानं साथ दिला नाही, एसट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि डगआउट मध्ये परतलाय. आता मात्र रोहितच्या गाण्यासाठी कोण येतो तो पाहूया, घेऊया छोटीशी विश्रांती. हॅलो, अंबा भगवान राजापूर विरुद्ध आयुष 11 आडिवरे. तर आडिवरे या संघाच्या संघनायकाने आपले 15 खेळाडूंची नावं द्यायचे. कृपया मंडळाला सहकार्य करा. आयुष 11 आडिवरे. सगळ्या पण मैदानाच्या दिशेनं आता मात्र नशिबानं या ठिकाणी मस्करी करायला सुरुवात केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण देवा गेला, देवाच्या मागून रोहित गेला. रोहितच्या करण्यासाठी आलेला फलंदाज जर आपण पाहिलं तुळशीदास. नक्कीच मी सांगितलं देवाने या ठिकाणी चेष्टा मस्करी करायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी लाईन लावायला सुरुवात केली आहे, हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. कारण आत्ताच तुळशीदास, मी आताच नाव वाचलं, नाव वाचून नजर वर फिरवतो तोपर्यंत तुळशीदास सुद्धा माघारी परतला. म्हणजे या ठिकाणी आता मस्त थोडं संकटात गेलेला आहे संघ. कारण इथून पुढे रोहित आणि देवा गेल्याच्या नंतर संघ ढासळलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तो म्हणजे फायटर 11 संघ. संघाची धावसंख्या जर पाहिली 17 धावा, 17 वरती खतरा प्राप्त होतोय मित्रांनो. 17 म्हणजे खतरा. या ठिकाणी मी सांगितलं खतरा कोणासाठी असेल, खतरा फलंदाजासाठी असेल. या 17 या धावसंख्येवरती 3 फलंदाज माघारी परतलेत. म्हणजे अर्थात या ठिकाणी ओव्हर हॅट्रिक झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अजूनही हॅट्रिकची संधी असेल. गोलंदाज किरणसाठी हॅट्रिकची संधी आहे. विकेट हॅट्रिक होईल का या सामन्यामध्ये? फलंदाजीसाठी आलाय फलंदाज फलंदाजचं नाव सांगायचं आहे प्लीज. आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे फायटर 11 संघानं. नक्कीच किरणसाठी कॅश प्राइज ऑन झालाय मित्रांनो. हॅट्रिक साठी 501 रुपयाचं संघाचे ओनर 501 रुपयाचं कॅश प्राइज होतं, परंतु पारितोषिक भोगलं. परंतु प्रयत्न मित्रांनो केले पाहिजेत. कारण लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याने प्रयत्न तर नक्कीच केलेत, 100% आपल्या संघासाठी दिलेत. कारण 17 वरती पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्याच्या नंतर त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 विकेट घेतलेत. बघा गोलंदाजी शैल्य, गोलंदाज दडपण, प्रेशर काहीच नाही आहे. माइंड फ्रेश गोलंदाजी करताना आपण पाहिली. प्लीज विनंती असेल मित्रांनो, टीम मीटिंग करायची नाहीये. सचिन निलेश 11 संघाला टीम मीटिंग करायची नाहीये. तेवढं पहिलं संघातर्फे 3रं शतक घेऊन येतोय. कोण येतो तर पाहूया मित्रांनो. कारण आता पॉवर प्लेची शतकं या ठिकाणी संपली गेली. आता म्हणजे आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये निव्वळ हालामारी करावी लागेल. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 18 धावा. 18 म्हणजे मित्रांनो काय असेल? कारण जर आपण पाहिलं तर 2023च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या कारकिर्दीतील आपल्या नावावरती 50 शतकं ज्याने पूर्ण केली तो आपला भारतीय संघाचा माजी कर्णधार सन्माननीय विराट कोहली सर यांचा जर्सी नंबर जर आपण पाहिला 18, तो आता धावपळका स्वरूपात आपण पाहतोय. मैदानामध्ये आपण पुढे शिकत जाऊया. 3रं शतक घेऊन येतोय वैतीवडचं दुसरं संघातर्फे, वैतीवडचं दुसरं आणि संघातर्फे 3रं शतक आशिष घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये चमक दाखवली नाही आहे, परंतु दुसऱ्या षटकामध्ये दाखवेल का?
पहिला चेंडू या ठिकाणी फसवा चेंडू, गती चेंज केली यस, आणि या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि झेलबाद होऊन तंबूमध्ये परतावं लागलं. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण, फसवा चेंडू होता. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केलं गोलंदाजानं आणि फसवा चेंडू फेकला आणि त्या परीचं क्षेत्ररक्षण देखील लावलं गेलं आणि एका हातामध्ये झेल टिपला गेला आणि या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. ते अर्थात हर्षद माघारी परतला. हर्षदच्या जाण्यासाठी कोण येतं तर पाहूया. माझ्या मते राजन कदाचित मैदानामध्ये आल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. कधी त्याला संधी मिळते, तो म्हणतोय कधी मला संधी मिळते, मिळालेल्या संधीमध्ये कधी चेंडू सीमारेषा पार धावतोय, परंतु त्याला सुद्धा प्रतीक्षा करावी लागते. कारण आता जवळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 4 गडी गारद झालेत, 4 गडी पॅव्हिलियनमध्ये परतलेत, तंबूच्या आश्रयाला परतलेत. परंतु त्यानंतर काय होईल, काय बिघडेल बघूया. येणारा काळ, येणारी वेळ नक्कीच काहीतरी शिकवून जाईल. मित्रांनो, संयम करावा लागतो, मिळालेल्या संधीचं सोनं उचलावं लागतं, तरच आपण यशाचं शिखर सहज पद्धतीने गाठू शकतो. बघूया मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय, तो म्हणजे रोहन. सुरेख टाकलेला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. टप्पा पडल्यानंतर मिडल इष्टीवरून जाणारा चेंडू पंच निर्धाव चेंडू घोषित करतायत. पण एकदा आशिष याचा पुढील चेंडू रोहन याला, रोहन बघायचा काय करतोय. सुटणाका चेंडू आहे, रोहनने हवाई फायर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. या ठिकाणी अचूक झेल टिपला जातोय. मी आलो, मी तसा परतलो, मी हजेरी लावण्यासाठी आलो होतो की काय, असं या ठिकाणी होताना आपण पाहायला मिळतंय. या ठिकाणी रोहन माघारी परतलाय, रोहन याचा पकडून झेल संपलाय, त्याचा केल माघारी परतलाय. मग कोण येतो, मनोज मैदानामध्ये येतोय का, मनोज याने झेल टिपलेला आहे. सुरेख, कारण जर आपण मगाशी पाहिलं तर त्याच खेळाडूने रोहित याचा झेल सोडला होता आणि रोहित याचा झेल सुटल्याच्या नंतर रोहित याने पुढच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले होते. परंतु आता त्याला आत्मविश्वास होता, मी झेल जर पकडला नाही तर काहीतरी विपरीत घडू शकतं, म्हणून त्याने झेल टिपला, अचूक झेल टिपला गेला. नक्कीच मित्रांनो, मैदानामध्ये रोहित आलेला आहे. बघा मित्रांनो, आपली सेवा बजावत असताना हा खेळाडू बघा, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना आपली सेवा बजावत असताना आज आपल्या संघासाठी मैदानामध्ये उतरलाय. बघा, कोणत्याही प्रकारची प्रॅक्टिस नाही आहे, परंतु संयमी खेळाडू आहे, परंतु संयम खेळाडूकडे आहे. बघा, आपल्या महाराष्ट्राचं कर्तव्य बजावत असताना, आपल्या महाराष्ट्राची सेवा करत असताना तो आज आपल्या संघाची म्हणजे आपल्या राजापूर तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आपलं नेतृत्व करताना आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सुरेख टाकला चेंडू आहे, पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाईल का. यस, पंचांकडे अपील केली जाते, पंच अपील फेटून लावतात. मित्रांनो, जर खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर अपील ही 2च ठिकाणी केली जाते, एक कोर्टामध्ये, दुसरी क्रिकेटच्या मैदानामध्ये. कोर्टामध्ये अपील फेटून लावण्याचा अधिकार जज यांना असतो आणि मैदानामध्ये जज म्हणून कामगिरी करत असतात ते म्हणजे रखरख त्या उन्हामध्ये ते म्हणजे आपले पंच. जाऊया, सुरेख लागला चेंडू आहे, चेंडू हवाई फायर केलाय, चेंडू जातोय, 1 बाउन्स, सीमारेषा पार येतोय. या ठिकाणी रोहित ब्रँडेड चौकार आहे, चौकाराने संख्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या धापकावर जर पाहिली तर धापकावरती धाबा येऊन पोहोचतायत, 22 धाबा धापकावरती येताना आपण पाहतोय. 3 षटकाच्या सोबतीच्या करीस 22 धाबा लागल्यात. अर्थात चांगल्या प्रकारे रणनीती आखण्याचा प्रयत्न केलाय. जर आपण पाहिलं तर जवळ 5.5च्या सरासरीने 7.5च्या सरासरीने धावगती आखण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया, येणारे 2 षटकं अर्थात अतिमहत्वाचे असतील, हाणामारीच्या षटका असतील. बघायचं हाणामारीच्या षटकामध्ये कशी हाणामारी करेल का तो येणारे 2 फलंदाज अर्थात स्ट्राईक फलंदाज असेल राजन. बरोबर, जर आपण पाहिलं तर जवळ 9 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर राजन याला स्ट्राईक मिळाली आहे. 22 धावा आल्यात. गोलंदाजीवरती आलाय म्हणजे किशोर. नक्कीच 9 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर बघा संयम करावा लागतो. बघायचं संयम केलेला संयम कितपत फायद्याचा येईल का राजनसाठी. येणारे चेंडू 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 चेंडूंमध्ये हाणामारी करायची आहे.
या स्पर्धेमध्ये देखील मित्रांनो आपण जर पाहिलं तर हायएस्ट धावसंख्या देखील पाहिली आहे 95 धावसंख्या 92 92 धावा. बघा या मैदानाची प्रतीक्षा केली तर 360चं हे मैदान आहे आणि 360च्या मैदानामध्ये खेळण्यासाठी इतकी मजा येते. धावा लुटण्याचं निव्वळ काम केलं जातं. फुल टॉस लाईनचा चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल्स झालाय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धावा आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नको नको नाही म्हणता म्हणता या ठिकाणी नाहीच म्हटलं जात आहे आणि एक धावा आली. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती जर पाहिली तर धावपळकावरती धावा येऊन पोहोचतायत 23 धावा. आता मग थोडी समीकरण चेंज होईल. स्ट्राईकला येणारा फलंदाज असेल तो म्हणजे रोहित बघायचं कशा प्रकारे हिट करेल. कारण हे जर पाहिलं तर हाणामारीचं शतक आहे. निव्वळ गोलंदाजावरती सडेतोड फटकेबाजी करायची आहे. ती होईल का? परंतु इतक्या ताकदीचे गोलंदाज असणार आहेत मित्रांनो. शतकांमध्ये बदल केला जातोय. 4-5 असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये. जर आपण पाहिलं लॉंग लेगला पाहतोय, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. सुरक्षेत्रक्षक सजवलाय. फटका बसलाय. या ठिकाणी यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. रोहित हिट करण्याच्या माघारी परततोय. रोहित याचा पकडला एक झेल आणि संपला त्याचा खेळ. बघूया रोहित छकण्यासाठी कोण मैदानामध्ये येतो. काय मित्रांनो या ठिकाणी गोलंदाजी होते. मित्रांनो ही स्पर्धा तुमची आमची मानाची स्पर्धा. सगळ्यांच्या साऱ्यांच्या ओठांवरती एक नाव येत आहे. कारण राजापूर युवा प्रतिष्ठानने ही आयोजित केलेली राजापूर प्रीमियर लीग मित्रांनो 2024 आणि पर्व पहिला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये युवा खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हे युवा खेळाडूंना वर्चस्व गाजवता यावं. युवा खेळाडू आपल्या कामधंद्याच्या माध्यमातून आपल्या पोटाची खळगी भागवत असताना कुठेतरी आपल्या खेळापासून वंचित राहू नये म्हणून हा केलेला प्रयत्न मित्रांनो असं आपण पाहतोय आणि त्यांच्या प्रयत्नाला देखील मित्रांनो यश देखील येताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती आहे किशोर. सुट्टा टाकल्या चेंडू आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडू भिरकावून दिलाय. एकदा वाली आहे. पहिल्याच अटप्प्यात चेंडूला अडवलं जातं. एका धावेने संघ देखील पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावपळकावरती जर पाहिली तर धावपळकावरती धावा येत आहेत 24 धावा धावपळकावरती येत आहेत. आणि मित्रांनो ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील 7 समुद्र पार जाते. कोणी आलेला नाहीये. मैदानाच्या आजूबाजूला नाहीये. प्रत्येक खेळाडूचा एक तरी चाहता असतो. तो मॅच देखील घरातून बघतोय, कोणी ऑफिस मधून बघतोय, कोणी विदेशातून बघतोय, कोणी परदेशातून बघतोय. अशा प्रकारे मॅच या ठिकाणी प्रत्येक जण आनंद लुटताना आपण पाहतोय. आपण टाकला चेंडू आहे. या ठिकाणी बॅटची हलकीशी कडा घेऊन सुरक्षित रक्षण होत आहे मित्रांनो. हा जर कदाचित चेंडू अडवला नसता तर नक्की चेंडू लॉंग लेग फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडू नक्की चौकाराच्या दिशेने वळताना आपण पाहिला असता. या ठिकाणी एक धाव आली आहे. एका धावेने संघात धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती धाबा येऊन पोहोचतायत 25 धाबा. म्हणजे जर आपण पाहिलं तर संघ 25 धावा येताना आपण पाहतोय. पाहिजे तशी फटकेबाजी देवा आणि रोहित गेल्यानंतर थोडी आपण संघ निराशदायक कामगिरी करताना पार पडताना आपण पाहतोय. नक्कीच सुरेख टोळ्या चेंडू आहे. नक्कीच या ठिकाणी चेंडू गेला सीमारेषा पार येतोय चौकार. या ठिकाणी चौकाराने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. नक्कीच मी सांगितलं होतं रोहित आणि देवा गेल्याच्या नंतर षटकार चौकार आपण पाहिला नाहीये. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऋषिकेश याने दाखवून दिलंय की मी काही कमी नाहीये. मी सुद्धा चौकार मारू शकतो. मी सुद्धा प्रेक्षकांची मने जिंकू शकतो. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 29 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. सुट्टा टाकला चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅच लाईनमध्ये चेंडू लँड झालाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाहीये. पंचाकडे अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावतायत. पंचांवरती दबाव प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु पंच देखील तितकेच नामांकित पंच या ठिकाणी आपली कामगिरी चोखपणे पार पडतायत. या ठिकाणी एकच धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकला. संघ धावसंख्या धावपळकावरती पाहिली तर 30 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय.
मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ समाप्तीच्या घरी संघाची धावसंख्या जर धावपळ कबड्डी जर पाहिली तर 30 धावा धावपळ कबड्डी येतात. येणारे 6 चेंडू कशा पद्धतीने असतील आपण पाहूया. यानंतर होणारा सामना आहे श्री अम्मा भगवान राजापूर वर्सेस आयुष 11 आडिवरे राजापूर. दोन्ही संघांमध्ये लढत रंगेल. बघूया आपण कशा पद्धतीने ही लढत कशा पद्धतीची असेल. एक चांगल्या प्रकारची लढत आपण पाहणार आहोत यानंतरची सुद्धा. तत्पूर्वी या सामन्याचा आपण समाचार घेऊया. गोलंदाजीवरती असेल महेश. महेश बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तो ऋषिकेश बघायचा काय करतोय. आपल्या संघासाठी कशा प्रकारे समाचार आणि आपल्या संघाला शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने समाचार घेईल. सुरेखरित्या टाकलं चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये. चेंडू काही येत नाही. या ठिकाणी राजन यानं एक धाव घेण्याचा प्रयत्न करून एक स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी माघारी परतावं लागलं. ते अर्थात ऋषिकेश याला. ऋषिकेश सुद्धा माघारी परतलाय. बघूया आता जवळजवळ आपण पाहिलं तर अर्धा संघ वॅव्हिलमध्ये परतलाय. 6 विकेट 7 गडी माघारी परतलेत. आता मात्र 3 विकेटचा खेळ शिल्लक आहे. 3 गडी माघारी परतल्यानंतर ही इनिंग संपुष्टात येईल. परंतु या सामन्यातील जरी अजून पाहिलं तर अजून 5 चेंडूचा खेळ विशेष आहे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रथमेश मैदानामध्ये येतोय. स्ट्राईकला येतो राजन. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. गोलंदाजी मार्ग वरती असेल महेश. म्हणजे स्वतःच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवतोय. अनुभव आहे. अनुभव म्हणून गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक आहे. चेंडू हवाई फायर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातवाय. 1 बाउंस सीमारेषा पार. येतोय चौकार. चौकार आणि 4 धावेनं संघात धावसंख्येत भर पडली आहे. संघात धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती धावा येत आहेत. 34 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. महेशचा दाबार पलन सरणप आहे. सुरत टाकले चेंडू आहे. आता मात्र भेदक मारा भेदक गोलंदाजी करतोय मित्रांनो. एक तेरी तो एक मेरी या प्रकारचं समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. महेश टू राजन याचा मारा. सुटणाका चेंडू पुन्हा एकदा चेंडू अभय फायर केला. त्याच पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आता कोणत्या प्रकारची चूक करणार नाही आहे. राजन याचा पकडून झेल. संपलाय त्याचा खेळ. आता मात्र डगआउट मध्ये परतावं लागतंय राजन याला. राजन आपली कामगिरी चोखपणे पार पाडून मैदानाच्या पॅव्हिलियनच्या दिशेने परततोय. थोडी निराश झालाय. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्या संघासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण मिळालेल्या भावनांना जिवंत आशेचं उदाहरण आलं पाहिजे. तेव्हाच संघाच्या संघ मालकाला कुठेतरी जिंकण्याची आशा निर्माण होते आणि मी स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो याची खात्री निर्माण होते. कारण मित्रांनो ही स्पर्धा राजापूर तालुक्याची आहे. राजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातून विखुरल्या गेलेल्या प्रत्येक एक खेळाडूची आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाला परिश्रम करावे लागतील. मेहनत घ्यावी लागेल. बघूया. परंतु आता मात्र मैदानामध्ये आलाय. या ठिकाणी फुलटच लाईनचा चेंडू आहे. पंच नो चेंडू घोषित करतायत. या ठिकाणी एक धावेले एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 36 धावा धावपळकावरती येताना पण पाहतोय. नो म्हणजे फ्री हिट असणार आहे मित्रांनो. फ्री हिट म्हणजे बिग हिट करायची आहे. ती म्हणजे फलंदाजाला संधी आली आहे. ती म्हणजे फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. प्रथमेश या ठिकाणी पंचाकडे अपील केली जाईल. या ठिकाणी एक धाव आली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न निर्माण होतोय. गफलत निर्माण झाली. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये. बिग हिट करता आली नाहीये. परंतु एक धाव मात्र जरूर घेण्यात आली. 22 स्वरूपात 2 धावा पळून काढल्यात. मित्रांनो बघा परिश्रम कसे असतात. कष्ट करावे लागतात. आयुष्यामध्ये जगायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाहीये. कारण कष्टाची भाकरीची चव काहीशी निराळी असते मित्रांनो. जाऊया मैदानाच्या दिशेनं. आता मात्र
ऋषिकेश बघायचं काय करतोय सुलतानागा चेंडू फुलटॉस लाईनचा चेंडू हवेमध्ये मारला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये गडी बांधून तंबूमध्ये परततोय या ठिकाणी 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय 5 षटकांच्या समरीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपटकावर जर पाहिली तर 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धावांचे लक्ष असेल. हॅलो हॅलो अम्मा भगवान आणि आयुष 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. नक्कीच या ठिकाणी जर मित्रांनो आपण पाहिलं तर 30 चेंडूंमध्ये 38 धावांचं लक्ष आपल्या समोर असेल. उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन मैदानामध्ये उतरेल तो अर्थात सचिन निलेश 11 संघ गोलंदाजीमध्ये चमक दाखवली फलंदाजीमध्ये चमक दाखवता का ते पाहूया परंतु थोडी निराश असेल तो फायटर 11 संघ. हॅलो नक्कीच मित्रांनो या ठिकाणी मी छोटीशी विश्रांती घेतोय. यानंतर नेक्स्ट इनिंग आपल्या समोर करणार आहेत आपल्याच राजापूर तालुक्याचा सुपुत्र अर्थात प्रदीप ठीक अर्थात ते देखील या ठिकाणी समालोचन त्यांचा आवाज पुढच्या इनिंग मध्ये पाहतोय त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया आणि मी जातोय ओव्हर टू प्रदीप सर. हॅलो हॅलो धन्यवाद सिद्धेश सर. हॅलो फायटर 11 या संघाने प्रथम फलंदाजी करून 39 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे सचिन निलेश 11 राजापूर. सचिन निलेश 11 या संघाला विनंती की त्यांनी सलामीवीर मैदानावर पाठवायचे लवकरात लवकर. चालू असलेल्या सामन्याचे नियोजित पंच आहेत ते म्हणजे राजू तांबे ससाळे आणि वैभव कोलवणकर. सचिन निलेश 11 या संघाच्या संघनायकाने आपले सलामीवीर मैदानावर पाठवायचे. 39 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे आता झालेल्या नाणेफेकीच्या कौलामध्ये आडिवरे आयुष 11 आडिवरे हा संघ नाणेफेक जिंकतोय तरी त्यांनी आपला निर्णय सांगायचाय. सचिन निलेश 11 क्षेत्ररक्षण लावून तयार आहे आपले सलामीवीर पाठवायचे. मंडळाला सहकार्य करा. एकोणचाळीस धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे फायटर 11 राजापूर या संघानं सचिन निलेश 11 यांच्या समोर आणि ते आव्हान पेलण्यासाठी मैदानावर येत आहेत. सलामीवीर प्रथम मला वाटतं किशोर कनेरी आणि आयुष 11 या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 30 चेंडूमध्ये 39 धावांचं आव्हान ठेवलंय. फायटर 11 या संघाने स्ट्राईकला किशोर नॉन स्ट्राईकला आशिष मालवणकर दोन्ही टेनिस क्रिकेट मधील नामवंत खेळाडू आहेत. नावाजलेले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आशिष हा चॉईस खेळाडू आहे. तो म्हणजे सचिन निलेश 11 या संघाचा आणि त्यांचा हायेस्ट बोली लावली होती असा हा खेळाडू म्हणजे तो आहे म्हणजे स्ट्राईकला किशोर कन्हेरी आणि
सांघिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे देवा कदम. फलंदाजीमध्ये मला वाटतं काही अशी साजेशी कामगिरी झाली नाहीये. ती आता आपल्या फलंदाजीची कसर ती गोलंदाजीमध्ये पूर्ण करू शकतो का, तो म्हणजे देवा. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पंच खून करतायत. सामन्याला सुरुवात होत असल्याचा आणि हा पहिलाच चेंडू फुलटॉच स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. एक धाव तर धावून पूर्ण करतायत. या एका धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो बिनबाद 1 वरती. पहिले शतक मार्गस्थ असताना ते म्हणजे देवा कदम यांचं. आता मात्र स्ट्राईकला गेलाय ते म्हणजे आशिष. नॉन स्ट्राईकला सिद्धेश. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन मारा करतील देवा. हॅलो हॅलो देवा यांच्या षटकामधील पुढचा चेंडू तो म्हणजे आशिष यांच्यासाठी. आणि मला वाटतं खूपच एसटीच्या बाहेर पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर आणि या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 2. थोडीशी कुठंतरी आपली लाईन लेंथ बिघडली आहे. क्रिकेटचा एक नियम आहे, तुमची लाईन लेंथ व्यवस्थित असेल तर तो गोलंदाज कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होऊ शकतो. देवा मारा करतील आशिष यांच्यासाठी. 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन बघूया. आणि आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. एसटी रक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या काही मिळत नाहीये. धावसंख्या एकाच जागेवर स्थिरावली. धावसंख्या आहे ती 2. बिनबाद 2. थेंबे थेंबे तळेसाचे अशा या स्वरूपात हा चाललेला हा सामना. आणि आता मात्र फुलटा चेंडू आणि त्या चेंडूचा योग्य असा समाचार घेतलाय. चेंडू पाचवलाय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोस्टे 6 वरती. उत्कृष्ट सुरुवात म्हणावी लागेल ती सचिन निलेश 11 या संघाकडून आशिष मालवणकर यांचं. ते दाखवून देत आहेत की सचिन निलेश या दोन्ही संघ मालकांनी त्यांना चॉईस खेळाडू म्हणून का निवडलंय त्याचं प्रात्यक्षिक ते देत आहेत. ते म्हणजे आशिष. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर देवा मारा करतील आशिष साठी. 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू तेवढाच चांगला सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. थोडस मी येऊ का तू येऊ अशी परिस्थिती असताना एका धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे आशिष. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 7 वरती. बघा इंद्रधनुष्याचे रंग असतात 7. लग्नाचे फेरेही असतात 7. आणि जर पाहिला गेला तर माजी कर्णधार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर ही होता 7 आणि सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या ही झाली 7. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर देवा मारा करतील किशोर यांच्यासाठी. उत्कृष्ट चेंडू तेवढाच चांगला सन्मान दिलाय. या निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या थांबवून धरली आहे. संघ आहे तो 7 वरती. बिनबाद 7. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. अशाने पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीज सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली ती 7. संयमी खेळी म्हणावी लागेल दोन्ही सलामीवीरांकडून किशोर आणि आशिष. टीम मीटिंग करायची नाहीये. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. फायटर 11 या संघानं 39 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली होती 7. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक
घेऊन आले ते रोहित. मारा करतील आशिष यांना. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील रोहित आशिष यांच्यासाठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे फायटर 11 या संघाच्या संघनायकानं. 20-25 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील रोहित. आणि उत्कृष्ट चेंडू. आशिषांना काही चेंडू समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. एसटी रक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथे 7 वरती. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत ते म्हणजे फायटर 11 राजापूर या संघाचे गोलंदाज. फलंदाजीमध्ये तेवढं यश नाही, तेवढं गोलंदाजी मात्र सुरेख करतायत. पुढचा चेंडू. आता मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते म्हणजे रोहित यांनी. आशिष थोडं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांच्या प्रयत्नांना काही साथ मिळत नाहीये. 2 चेंडू निर्धाव. थोडस प्रेशर पाडण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे रोहित. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आतापर्यंत प्रभावित केलंय रोहित यानं. पुढचा चेंडू आशिषसाठी. हाही चेंडू निर्धाव. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी. आशिष यांच्या बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाहीये. फायटर 11 या संघाचे गोलंदाज दाखवून देतात जरी आमचे फलंदाज चालले नसतील तर आम्ही गोलंदाज पण काही कमी नाहीये. अडकवून धरलंय ते म्हणजे आशिष यांना. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने दटवलाय आणि पंच नो घोषित करतायत. 4 आणि 9 अशा 5 धावा. या 5 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. कुठं 3 चेंडू डॉट आले होते तिथं हा 5 धावेचा एक चेंडू आणि ही फ्री हिट असेल यानंतरचा चेंडू. 5 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोस्ट 12 वरती. बिनबाद 12. दुसरे षटक मार्गस्थ आहे रोहित यांचं. पुढचा चेंडू रोहित यांचा आशिष यांच्यासाठी. आता मात्र उत्कृष्ट तऱ्हेने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पण मला वाटतं हे मिनी हेलिकॉप्टर असेल ज्याला काही उंच उड्डाण घेता आली नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. भारत देश मेरा आणि सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली ती 13. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा अचूक लेंथ म्हणावी लागेल ती म्हणजे रोहित यांची. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे की सामना लवकरात लवकर हे करायचंय. पुढचा चेंडू रोहित यांचा कनेरी यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने डटवला. 1 धाव तर धावून पूर्ण केला आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. आर या पार किशोर याच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत चौकार. या 4 धावेच्या सहाय्यानं सचिन निलेश 11 या संघाची धावसंख्या झाली होती मात्र 17. दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत अजूनही ते म्हणजे रोहित यांच्या. उत्कृष्ट फलंदाजी करतायत ते म्हणजे किशोर आणि आशिष. आपल्या संघाला विजयाकडे कशा रीतीने घेऊन जाऊ शकतो हे दाखवून देत आहेत. जास्त मोठा फटका खेळण्याचं जोखीम ते घेत नाहीयेत आणि हाही फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. झेल आणि झेल बाद. किशोर हा बाद होतोय 17 या धावसंख्येवर.
या सामन्याचा उल्लेख करायचं झालं तर फायटर 11 या संघाचंही किरण किशोर यांची जागा घेण्यासाठी येतोय तो किरण. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. जेव्हा फायटर 11 हा संघही फलंदाजी करत होता तेव्हा त्यांची पहिली विकेट 17 रन्सवर पडली होती आणि त्या 17 रन्सवर जवळजवळ 3 विकेट त्यांनी खर्च केल्या होत्या. नंतर बघूया सांघिक कोट्यातील परत तिसरं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक देवा कदम. सामन्याला वेग द्यायचा आहे किरण. स्ट्राईकला आशिष, नॉन स्ट्राईकला किरण भामत. स्वतः कर्णधार मैदानावर. देवा यांचा पुढचा चेंडू आशिष यांच्यासाठी आणि झेल होता. एक धावून पूर्ण करतात. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 18 वरती. आता मात्र 17 वरचा खतरा चुकवलाय म्हणायला काही हरकत नाही ते म्हणजे आशिष यांनी. आता स्ट्राईकला एक घनगती फलंदाज म्हणावा लागेल तो म्हणजे सचिन निलेश 11 या संघाचा स्वतः कर्णधार किरण भामत. देवा यांचा पुढचा चेंडू किरण यांच्यासाठी आणि आता मात्र उत्कृष्ट तऱ्हेने दटवला. 1 रन्स धावून पूर्ण करतायत आणि चेंडू क्षेत्ररक्षणाच्या मिसफील्ड म्हणावी लागेल. खराब असं क्षेत्ररक्षण रोहित यांच्याकडून. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. कसं आहे जर मालवणीत ह्या क्षेत्ररक्षण झालंय त्याबद्दल मालवणीत सांगायचं गेलं तर बैल गेलो तो गेलो आणि 4 हात लांबीचं कासरो पण घेऊन गेलो अशी ही या चेंडूवरची गोष्ट घडली आहे. परत एकदा किरण भामत आणि आता मोठा फटका आहे. झेल आहे आणि झेल बाद. किरण भामत एक चौकार मारून बाद होतोय. या संघाची धावसंख्या 22 असताना तिसरं षटक चालू आहे. अजूनही जवळजवळ 17 धावांची गरज आहे ती म्हणजे सचिन निलेश 11 या संघाला. बघूया किरण यांची जागा घेण्यासाठी कोण येतोय. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय मैदानावर. मला वाटतं किरण यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे गुरुदास. इथं रनआउटचा चान्स आहे. बघूया रनआउटचा चान्स हुकतोय आणि एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 23 वरती. देवा यांचा पुढचा चेंडू आशिष यांच्यासाठी. आता मात्र उत्कृष्ट रीतीने खेळी करतोय. सिंगल एक धाव. त्या एका धावेवर समाधान मानतायत आशिष. आशिष यांना माहिती आहे सामना आता जवळजवळ त्यांच्या हातात आहे त्यामुळे ते रिस्क घेत नाहीयेत. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 24 वरती. गुरुदास यांना मारा करते देवा. थोडीशी मिसफील्ड आहे. जिथे 1 रन्स दिला नाही पाहिजे तिथे 1 रन्स देत आहेत. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेरीस 25 धावसंख्या, 12 चेंडू आणि 14 धावा.
सचिन निलेश 11 या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावा. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंचवीस. सांघिक कोट्यातील चौथे षटक राजन. राजन यांचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने दटवलाय. गुरुदास याने एक धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 26 वरती. 2-26. राजन 5-7 पावलांचे स्टार्ट घेऊन मारा करतील ते म्हणजे आशिष. सलामीवीर आहे आशिष. आता मात्र फुलटॉस चेंडू रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. तिसरा गडी बाद होतोय आशिषाच्या स्वरूपात. सव्वीस या धावसंख्येवर उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल राजन यांची. फलंदाजांनी लवकरात लवकर यायचंय. पंचांनी पाणी नेऊन द्यायचंय. फलंदाज कोण आहे? मोठा फटका आहे. झेल आहे बघूया. झेल बाद. मला वाटतं थोडीशी मॅच टाईट केली आहे ती म्हणजे राजन याने. आता मनोज आलाय. हॅलो. आता मात्र आलाय तो मनोज. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. विलंब होतोय भरपूर सामन्यांना. मनोज स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला येतो गुरुदास. मारा करेल राजन. मला वाटतं जवळ 26 धावांवर 4 विकेट गेले आहेत. राजन यांचा पुढचा चेंडू मनोज यांच्यासाठी. बघूया मनोज या चेंडूवर किती धावांचं योगदान देते आपल्या संघासाठी. आता मात्र उत्कृष्टरित्या डटवला. 1 रनचा धावून पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं इथं रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स आणि गुरुदास भिवंडे इथं रनआउट होत आहेत.
एक धावा. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचले 27 वरती. अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. जरी स्कोर कमी होता तरी हा सामना फायटर 11 यांच्या गोलंदाजांनी आपल्या संघाला अजूनही 50-50च्या स्वरूपात जिवंत ठेवलाय. सामना कोणाकडेही जाऊ शकतो अजूनही. स्ट्राईकला आहे तो मनोज. सूरज 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 27. 12 धावांची गरज आहे अजूनही. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. मनोज यांना काही चेंडू समजत नाही. एसटी रक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या आहे तिथेच 27 वरती. एक गोलंदाज गेला एक मनोज. सात चेंडू आणि 12 धावांची गरज. अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. हुक करण्याचा प्रयत्न. मनोज यांच्या बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र समीकरण असं झालंय 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. बघूया सांगे कोट्यातील शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. हनावरीचं षटक. हे षटक ठरू शकतं की कोणता संघ विजयी होऊ शकतो आणि कोणता संघ पराजित होऊ शकतो. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6 चेंडू 12 धावा. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी लक्ष द्यायचंय की उशीर करू नये. जेवढा उशीर होईल तर इथं पेनल्टी बसू शकते. 5 धावांची पेनल्टी बसू शकते. लक्षात द्यायचंय. हर्षद आपल्या गोलंदाजीवर. स्ट्राईकला सूरज. अजून एकही चेंडू खेळला नाहीये असा खेळाडू. उन्हाळे गावचा हा सलामीवीर म्हणून ओळखला जातो तो हा सूरज आहे. स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे तो हातिवले गावचा सलामीवीर रुपेश. मनोज. हर्षद आपल्या बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 12 धावा. सामन्याला विलंब करू नये. फायटर 11 या संघाच्या संघनायकाला विनंती आहे. हर्षद याचा पुढचा चेंडू. आपटलेला चेंडू आणि मला वाटतं चेंडू जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 32 वरती. 31 वरती. 8 पाहिजेत. 8. 5 चेंडूने 8 धावा. बघूया सूरज आपल्या फलंदाजीतून आपल्या संघाला जिंकू शकतो का हर्षद आपल्या गोलंदाजीतून आपल्या संघाला जिंकू शकतो. दोघांकडेही हिरो बनण्याची इथं संधी आहे. हर्षद आणि सूरज
किंवा मनोज या तिघांसाठी बघूया परत एकदा आपल्या 5-7 पावलांचं स्टार्ट घेऊन. हर्षद सामन्याला विलंब करू नये, 5 धावांची पेनल्टी लावली जाईल. फायटर 11 या संघाला विनंती आहे. कमिटीचा निर्णय आहे याची लक्षात ठेवायचं आहे. हर्षद यांचा पुढचा चेंडू आणि आकुट टप्प्याचा चेंडू. सूरज यांना काही चेंडू समजत नाही, चेंडू जातोय निर्धाव, धावसंख्या काही मिळत नाही. आता मात्र सामन्याचं समीकरण फिरलंय. संघाला 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 4 चेंडू 8 धावा. हर्षद आपल्या बॉलिंग मार्कवर. सूरज यांच्यासाठी आता मात्र चांगला चेंडू. सूरज यांच्या काही बॅटचा आणि बॉलचा मला वाटतं काही संबंध नाही, फक्त मैदानामध्ये हवा देण्याचं काम करतायत ते म्हणजे सूरज. 3 चेंडू 8 धावा. बघूया हर्षद याची उत्कृष्ट गोलंदाजी. पहिला चेंडू थोडासा आकुट टप्प्याचा पडला होता, पण उर्वरित 2 चेंडू उत्कृष्ट टाकले. हाही आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू निर्धाव. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू मध्ये 2 चौकार पाहिजेत. बघूया सूरज काय करू शकतो. आणि एलबीच्या स्वरूपात फलंदाज बाद. जवळजवळ हा सामना सांगायला गेला तर फायटर 11च्या बाजूने झुकला आहे. 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. खराब फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे सचिन निलेश 11 या संघाकडून. जवळजवळ हातातला सामना होता त्यांचा, पण तो तोंडातला घास हिरावून नेण्याचं काम करतोय तो हर्षद. 1 चेंडू आणि 8 धावा. कंपल्सरी चेस असेल. बघूया अशा रीतीने फायटर 11 हा संघ विजयी होतोय.